स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राहता शहरात भव्य नामदार मॅरेथॉन 2026 स्पर्धेचं अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं. राहता नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर व नगरसेवकांच्या वतीनं या विशेष मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत पंचक्रोशीतील तब्बल 2000हून अधिक तरुण तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आज पहाटे ठीक 6 वाजता या नामदार मॅरेथॉनला सुरुवात झाली. या स्पर्धेचं उद्घाटन शिर्डी उपविभागाचे पोलीस अधिकारी अमोल भारती, नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉक्टर विजय सदाफळ, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संतोष मैड, मुख्याधिकारी वैभव लोंढे, डॉक्टर बापूसाहेब पानगावान यांनी राहता नगर परिषदेच्या सर्व सन्माननीय नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा 3 वेगवेगळ्या अंतराच्या गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक तरुणाला आकर्षक टी-शर्ट आणि मेडल देऊन गौरवण्यात आलं होतं. स्पर्धेचा शेवट अत्यंत चुरशीने झाला. 10 किलोमीटर खुला गट कमलाकर देशमुख, रोहित बिन्नर, विशाल बनसोडे, 5 किलोमीटर खुला गट वैभव राजेंद्र शिंदे, अनिल जाधव, ईश्वर हिरवळ, नाशिक. 3 किलोमीटर मुलं मुली कृष्णा पुरुषोत्तम बोराडे, नाशिक, राजवीर सायराज मोरादे खडकेवाके, साक्षी कर्वे, अंजली पंडित, खुशी. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी त्यांनी सर्व विजेत्या व सहभागी खेळाडूंचं कौतुक करत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडामय वातावरण निर्माण केल्याबद्दल राहता नगर परिषदेचे आभार मानले. सर्व यशस्वी धावपटूंना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. या भव्य क्रीडा महोत्सवाप्रसंगी राहता नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, पदाधिकारी, क्रीडाप्रेमी आणि राहता शहरातील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण शहरात या मॅरेथॉनमुळे आरोग्याचा आणि उत्साहाचा एक वेगळा संदेश पाहायला मिळाला. जलसंपदा मंत्री आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राहता शहरातील सर्वच या ठिकाणी नागरिकांनी, समस्त राहता ग्रामस्थांनी या ठिकाणी नामदार मॅरेथॉन राहता 2026 चे आयोजन केलेले आहे. राहत्यामध्ये प्रथमच आपण ही अशी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करत आहोत आणि मला सांगण्यासाठी आनंद होत आहे की आजच्या या फ्लॅग ऑफ साठी आपल्या येथे शिर्डी येथून उपस्थित DYSP सन्माननीय अमोलजी भारती साहेब, त्यांच्या समोर आपल्या राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय वैभवजी लोंढे साहेब, राहता येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संतोषजी मैड, आपल्या सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर बापूसाहेबजी पानगावाने यांच्या हातून आपण फ्लॅग ऑफ करणार आहोत. आता आपण ही 10 किलोमीटरची स्पर्धा आणि त्याचे स्पर्धक सर्व रेडी आहात. मी सर्व स्पर्धकांना सांगू इच्छितो की 10 किलोमीटर त्या ठिकाणी जो काही आपली कमान आहे तिथे स्वयंसेवक उभे आहेत. आपल्याला तिथे कलरचे बाउल ठेवलेले असतील, त्यामध्ये आपलं डाव्या हाताचं बोट बुडवून आपण पुन्हा या ठिकाणी परत येणार आहात. या 10 किलोमीटरच्या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 11,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाचा असणार आहे 5,000 रुपये आणि तिसरा जो विजेता असणार आहे त्याच्यासाठी आपण 3,000चं बक्षीस ठेवलेलं आहे. सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा, सन्माननीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा. आज नामदार मॅरेथॉन 2026 राहता या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पार्टिसिपेंट्स. खरं तर राहता तालुक्यामध्ये
पहिल्यांदाच असा उपक्रम आपण घेतलेला आहे आणि खरं तर मी सगळ्या आयोजकांचं मनापासून धन्यवाद करेन की ज्या गोष्टी आम्ही अहिल्यानगरमध्ये होताना बघतो, पुण्यामध्ये होताना बघतो, मुंबईमध्ये होताना बघतो, सगळीकडे या गोष्टी मॅरेथॉन असतील, सायकलिंग मॅरेथॉन असतील, या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसतात. पण आपल्या परिसरामध्ये आज ही मॅरेथॉन घडत आहे त्याचा खरंच अभिमान वाटतोय आणि आनंद त्याच्यापेक्षा जास्त ह्या गोष्टीचा आहे की जवळपास 2000 पार्टिसिपेंट्स आहेत आणि पहिल्या त्याच्यामध्ये एवढी जास्त पार्टिसिपेंट्स तर खरंच तुमचं आजचं मॅरेथॉन खरंच यशस्वी ठरलेलं आहे. आपले पालकमंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा खूप सुंदर उपक्रम राबवलेला आहे आणि प्रत्येकाला आपल्या आरोग्याची प्रत्येक जण आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. पण आज जेव्हा तुम्ही पार्टिसिपेट केलेलं असेल, मी तर म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा केलेलं असेल त्यांना खरं कळालं असेल की त्यांच्या आरोग्यामध्ये खरंच किती प्रॉब्लेम आहे. कारण मी स्वतः पहिल्यांदा अहिल्यानगरमध्ये मॅरेथॉनसाठी पळाले होते. 5 किलोमीटर मला वाटलं तर खूप सोपं आहे, पण 1 किलोमीटर नंतर जी धाप लागायला लागली ना की मला वाटलंच नाही की मी पूर्ण 5 किलोमीटर कम्प्लीट करेल आणि तेव्हा जाणवलं की खरंच आपल्या आरोग्यामध्ये खूप गडबड आहे. आपल्याला 1 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर सुद्धा जर पळता येत नसेल तर आपण याची काळजी घेतली पाहिजे. आज भरपूर पार्टिसिपेंट्स इथे दिसत आहेत. महिला त्या मानाने जरी म्हटलं तरी कमीच आहेत, कारण आमच्या नगरपालिकेच्या सदस्य जर वर बसलेले आहेत ज्यांनी भाग घेतला नाही. मला खात्री आहे की पुढच्या वर्षी त्यांनी आज सगळी परिस्थिती बघितली असेल आणि त्यांनी ठरवलं असेल की आता आपण व्यायाम करायला सुरुवात करू, म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला 5 किलोमीटर तरी पळता आलं पाहिजे आणि नक्कीच त्या सर्वजणी पुढच्या वेळेस भाग घेतील. आपण कंपल्सरीच करून टाकू सर भाग घ्यायला. अरे वा, छान छान. हो, आता जोडीने पळाले, आपण जोडीचं सुद्धा एक कॉम्पिटिशन ठेवूया. जी जोडी पहिले पोहोचेल किंवा ज्याच्यातला हजबंड पोहोचला, वाईफ पोहोचला, महिन्याभराचं काम खर्च त्यांनी करायचं. असं काहीतरी केलं की प्रॅक्टिस, आमच्या महिलाच आधी प्रॅक्टिस करतील की महिनाभर कामापासून आम्हाला सुट्टी मिळाली पाहिजे. तर नक्कीच असे छान छान उपक्रम आपण पुढच्या मॅरेथॉनच्या वेळेस अजून घेऊया आणि मला खात्री आहे की त्यावेळेस महिलांचं पार्टिसिपेशन जास्त असेल. आणि आज ज्यांना जाणवलं असेल की आपल्या आरोग्यामध्ये खरंच आपल्याला काहीतरी बदल करणं गरजेचं आहे, आपल्या दिनचर्येमध्ये आपल्याला काहीतरी बदल करण्याची गरज आहे, कारण खरंच आपल्याला जर 3 किलोमीटर पळताना 5 किलोमीटर पळताना जर त्रास झालेला असेल तर खरंच ती एक वॉर्निंग आहे तुमच्यासाठी की तुम्ही आजपासून किंवा उद्यापासून आपल्या आरोग्याची चांगली काळजी घेणं, चांगला व्यायाम करणं, चांगलं डाएट करणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही सुरू केल्या पाहिजे. असे नवीन उपक्रम आपल्या नामदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या पूर्ण परिसरामध्ये होत आहेत आणि खरंच आनंद वाटतो तुमचं सगळ्यांचं एवढं प्रेम बघून की तुम्ही सगळ्यांनी एवढं नामदार साहेबांवर प्रेम करता, विखे पाटील परिवारावर प्रेम करता की त्यांच्या वाढदिवसानिमित्त अशी छान छान उपक्रम तुम्ही करत आहात. त्यासाठी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.